या राज्यातला सगळ्यात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला आणि IAS अधिकाऱ्यापासून सगळे त्याच्यामध्ये सामील होते। इतका मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही। एवढंच नाही तर त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवर थेट आरोप लागले। त्या ठिकाणी केवळ पेपर लीकच झाला नाही तर जे नापास होते त्यांना पास करण्याचा पराक्रम देखील त्यांच्याच काळामध्ये झाला। आम्ही तर टीईटीच्या परीक्षेमध्ये घोटाळा होतो लक्षात आल्याबरोबर परीक्षा व्हायच्या आधी घोटाळेबाजांना पकडलं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई देखील केली। त्यामुळे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायाचं वाकून हे बंद करा। काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की राज्यातला सगळ्यात मोठा टीईटी पेपर घोटाळा हा ठाकरेंच्या काळात झाला आहे। परंतु फडणवीस बेमालूमपणे सफाईदार खोटं बोलत आहेत हे आज मी पत्रकार परिषद घेऊन सगळ्या पुराव्यांच्या सकट स्पष्ट केलं। त्यातला सगळ्यात मोठा पुरावा होता तो म्हणजे नॅशनल सायबर क्राईमची जी वेबसाईट आहे म्हणजे जी केंद्रीय गृह खात्याची आणि त्या वेबसाईटवर 21ची सगळ्यात बेस्टेस्ट केस स्टडी म्हणून जी केस अपलोड केलेली आहे ती केस ही टीईटी पेपर घोटाळ्याची आहे, ज्याच्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की डिसेंबर 21ला जेव्हा म्हाडाचा पेपर लीक झाला आणि त्याची टीप पोलिसांना आधीच मिळाली तेव्हा पोलीस रेड टाकायला गेले। त्या रेडमध्ये रंगेहात प्रितीश देशमुख नावाचा माणूस सापडला। प्रितीश देशमुख कोण आहे तर प्रितीश देशमुख हा जीएस सॉफ्टवेअर कंपनीचा मालक। जीएस सॉफ्टवेअर कंपनी ज्या कंपनीला या सगळ्या बहुपर्यायी ज्या परीक्षा होतात त्या परीक्षा पद्धतीचं टेंडर दिलं होतं। टेंडर कुणी दिलं तर 2018-19ला मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शिक्षण मंत्री असणाऱ्या विनोद तावडे यांनी। मग ह्या प्रितीश देशमुखने सांगितलं की मी एकटा नाहीये, याच्यामध्ये सावरीकर आहे। अभिषेक सावरीकरला अटक झाली, तो शिक्षण विभागाचा त्या काळातला तांत्रिक सल्लागार। अभिषेक सावरीकरने सांगितलं मी तरी एकटा कुठे आहे, याच्यात माझ्यावर तुकाराम सुपे आहेत। तुकाराम सुपेंना अटक झाली ते म्हणाले मी एकटा कुठे आहे, डायरेक्ट IAS ऑफिसर आणि शिक्षण विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकर याच्यामध्ये आहेत। आणि करता 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 सगळे लोक एकत्रित आले। विशेष या सगळ्यांवर ठाकरेंनी गुन्हे दाखल केले। फक्त एवढंच नाही तर 5 लाख लोकांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले होते, ज्याच्यातले 15,000 लोक सिलेक्ट झाले होते आणि 15,000 लोकांमधले 7,500 लोकांनी चिटिंग केलेली आहे। पेपर फोडून 5-5, 6-6 लाखाला तो पेपर विकत घेतलेला आहे हे तुकाराम सुपेकडून जप्त केलेल्या कम्प्युटरमधल्या माहितीवरून कळलं। त्या 7,500 लोकांना डिस्क्वालिफाय आणि कायमस्वरूपी ब्लॅकलिस्टेड करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला। विशेष म्हणजे या 7,500 मधल्या 3,500 लोकांना नोकऱ्या सुद्धा लागलेल्या होत्या। त्या 3,500 लोकांच्या नोकऱ्या डिस्क्वालिफाय केल्या गेल्या, त्यांना दिलेला पगार ठाकरे सरकारने रिकव्हर केला। फक्त एवढंच नाही तर ठाकरे सरकारने हा पगार रिकव्हर करतानाच आपला परका अजिबात भेद पाळला नाही। एकीकडे इथे मोदी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेत नाहीयेत, मात्र त्या काळामध्ये या 3,500 विद्यार्थ्यांमध्ये ठाकरेंच्या स्वतःच्या पक्षातल्या मंत्र्याची एक मुलगी अडकलेली होती, अब्दुल सत्तारांची मुलगी। तिला सुद्धा ठाकरेंनी बिनदिक्कतपणे ब्लॅकलिस्टेड केलं। विशेष ठाकरेंनी ज्या ज्या लोकांना आत टाकलं, भाजपने काय केलं तर अभिषेक सावरीकर जो यातला आरोपी आहे तो जेल भोगून बाहेर आल्यानंतर रवींद्र चव्हाणने यांचा प्रवेश करून घेतला भाजपमध्ये। सुशील खोडवेकर ज्याला ठाकरेंनी सस्पेंड केलं होतं त्याला शिंदेंनी आपल्याकडे रुजू करून घेतलं, हे फार विशेष आहे। आणि विशेष गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये बेस्टेस्ट केस स्टडी किंवा बेस्टेस्ट स्कॅम उघडकीस आणणारी अधिकारी म्हणून ज्या अधिकाऱ्याचा गौरव झाला होता केंद्रीय पातळीवर, त्या भाग्यश्री नवटाकेला या सरकारने, कारण या सरकारमधल्या लोकांचे सगळे घोटाळे उघड झाले होते, त्यामुळे भाग्यश्री नवटाके IPS ऑफिसर यांना अक्षरशः रिवॉर्ड करण्याच्या ऐवजी पनिश केलं गेलं आणि एका डायरेक्ट IPS ऑफिसरला तिच्या अतिशय चांगल्या पोस्टिंगवरून उचलून चंद्रपूरमध्ये SRPF ग्रुप कमांडंट म्हणून नेमणूक केली। मला वाटतं आता त्या गोंदियाला वगैरे आहेत। हे असं आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार, खोटं बोल पण रेटून बोल। पण मंडळी, हा व्हिडिओ मात्र तुम्ही जोरात पळवा आणि हे लोकांना कळू द्या की फडणवीस किती बेमालूम खोटं बोलतात। आणि हो, माझ्या या बोलण्याला भाजपमधले कोणीही भक्तुल्ले किंवा भाजपच्या बार्किंग ब्रिगेडमधले ते कोणी सोकॉल्ड किंवा देवेंद्रजींच्या भाषेत
भाजपचे जे कोणी भाड्याचे टट्टे जे याला प्रतिवाद करायची हिंमत ठेवतात ते करणार नाहीत. पण देवेंद्रजी, तुम्हाला सुद्धा खुलं चॅलेंज, जर तुम्ही याला चॅलेंज करणार असाल तर यातला माझा एकही शब्द खोटा करून दाखवा. मी पुन्हा एकदा नवीन पुराव्यांच्या सकट आणि पुढे BHR मध्ये काय झालं हे सुद्धा शोधून काढेन. थँक्यू.